वाढवली तर फक्त आम्ही 1,500 पर्यंत थांबणार नाही। तुम्ही जशी सरकारला ताकद द्याल 1,500 चे 2,000 होतील, 2,000 चे 2,500 होतील, 2,500 चे 3,000 होतील। या परिस्थितीमध्ये ही जी योजना सुरू केलेली आहे ही योजना मगाशी गडकरी साहेब म्हणाले की भाऊबीज आम्ही देणार, रक्षाबंधन दिलं, आता भाऊबीज आता येते आहे, या भाऊबीजीला पण या खात्यात पैसे जातील। पण फक्त एक भाऊबीज आणि रक्षाबंधन नाही तर ही ओवाळणी, ही आमच्या भावांची तुमच्या बहिणींना ही ओवाळणी कायमस्वरूपी आहे, ही माहेरचा आहेर आहे। त्यामुळे तुम्ही चिंता करू नका, ही योजना बंद होणार नाही। आणि एवढंच सांगतो, तुम्ही जर सरकारची ताकद वाढवली, सरकारची ताकद वाढवली, सरकारची आर्थिक ताकद वाढली, आपण पाहतोय राज्यामध्ये विकासाची कामं सुरू आहेत, अनेक योजना सुरू आहेत। आणि माझ्या बहिणींनी सरकारची ताकद वाढवली तर फक्त आम्ही 1,500 पर्यंत थांबणार नाही। तुम्ही जशी सरकारला ताकद द्याल 1,500 चे 2,000 होतील, 2,000 चे 2,500 होतील, 2,500 चे 3,000 होतील। किंवा माझ्या बहिणींनो, त्याहीपेक्षा जास्ती देण्याची दानत आमची आहे। जेव्हा आमची ताकद वाढेल तेव्हा आम्ही तुम्हाला देताना हात आकडता घेणार नाही, हा शब्द आम्ही तुम्हाला द्यायला आलेलो आहे। आणि म्हणून विरोधकांनी किती आकांडतांडव केलं, मगाशी देवेंद्रजींनी सांगितलं की कोण, मगाशी आशिषनी एक कागद दाखवला मला कोर्टाचा, अनिल पलकड, काय अनिल वलपडी, वडपल्ली तो आडवात पडणार आहे, कारण तोही कोर्टात गेलाय का, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करा म्हणून। यापूर्वी देखील काही लोक कोर्टात गेले, त्यांचा इतिहास तपासा, त्यांचा पार्श्वभूमी बघा, कुणाचे आहेत ते लोक, म्हणजे